हा जो पावसाळा आहे किंवा या वर्षा ऋतूची दिनचर्या जी आहे ती आयुर्वेदात कशी सांगितलेली आहे, त्या काय खायला प्यायला सांगितलेलं आहे। या काळामध्ये आपली पचनशक्ती ही अतिशय वीक झालेली असते। याचं प्रमुख कारण या काळामध्ये व्याधी वाढण्याचं अजून एक प्रमुख कारण असतं, ते म्हणजे पाणी। वर्षा ऋतूमध्ये आहार कसा असावा हे सांगताना आयुर्वेदकारांनी सांगितलेलं आहे। तसंच जेवणापूर्वी या अतिशय उपयुक्त अशा पाचकाचं नक्कीच सेवन करावं। जेवणात अजून एक पथ्य या ऋतूमध्ये पाळलं गेलंच पाहिजे। या काळामध्ये मुलांना किंवा मोठ्यांनाही जो सर्दी, खोकला, ताप, घसा दुखणं किंवा कफ याचा त्रास होत असतो, तो होऊ नये असं वाटत असेल तर हा काढा नक्की घ्यावा। पावसाळा आलाय आणि पावसाळ्यामध्ये सगळ्यात मोठी समस्या असते ती म्हणजे आरोग्याची। तुमच्या तब्येतीसाठी पावसाळा किंवा वर्षा ऋतू हा सगळ्यात हानिकारक आहे आणि म्हणूनच आयुर्वेदामध्ये ऋतुचर्येचे नियम पालन करायला सांगितलेले आहेत। ते नियम आपण जेवढे समजून घेऊन चांगल्या प्रकारे फॉलो करू शकू तेवढं त्या ऋतूजन्य रोगांना आपल्याला दूर ठेवता येईल किंवा आपल्याला त्यांना ताब्यात ठेवता येईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की हा जो पावसाळा आहे किंवा या वर्षा ऋतूची दिनचर्या जी आहे ती आयुर्वेदात कशी सांगितलेली आहे, त्या काय खायला प्यायला सांगितलेलं आहे, काय वर्ज्य करायला सांगितलेलं आहे किंवा या काळामध्ये लाईफस्टाईल ही साधारण कशी असावी याबद्दल हा आपण आजचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत। नमस्कार, मी डॉक्टर वर्षा हरीश देशपांडे, तुम्हा सगळ्यांची डॉक्टर मैत्रीण, आज तुमच्याशी आयुर्वेदामध्ये वर्णन केलेल्या वर्षा ऋतुचर्येबद्दल संवाद साधू इच्छिते। आणि व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला सगळ्यांना एक नम्र विनंती करायची की जर अजून तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते प्लीज सबस्क्राईब करा। आणि आता आपण आपल्या व्हिडिओच्या विषयाकडे वळूयात। आयुर्वेद संहितेमध्ये सांगितलेलं आहे, ग्रीष्मे चयते वायू वर्षाकाले प्रकुप्यते। म्हणजेच थोडक्यात याचा अर्थ काय आहे की ग्रीष्म ऋतूमध्ये वाताचा शरीरामध्ये संचय होतो आणि वर्षा ऋतूमध्ये म्हणजेच पावसाळ्यामध्ये त्याचा प्रकोप होतो, असं आयुर्वेदोक्त संहिताकारांनी सांगून ठेवलेलं आहे। पण म्हणजेच काय तर वर्षा ऋतूपूर्वी वात प्रकोपाची पूर्व पीठिका किंवा त्याचं बॅकग्राऊंड जे आहे ते ग्रीष्म ऋतूमध्ये तयार झालेलं असतं। उन्हाळ्यामध्ये खूप उष्णतेमुळे आपण एसी, कूलर, फॅन किंवा अनेक थंड पदार्थ, आईस्क्रीम सारखे आपण जे खातो त्यामुळे शरीरामध्ये हळूहळू त्या वाताची संचिती व्हायला लागते। तो हळूहळू शरीराच्या अवयवांमध्ये साठायला लागलेलाच असतो आणि पावसाळ्यामध्ये आपण साधारण बाहेर म्हणजे निसर्गामध्ये वात जो असतो किंवा वायू जो असतो तो खूप वाढलेला असतो। आपण सगळीकडे सोसाट्याचा वारा, वादळ, वावटळ हे या काळामध्ये निसर्गात बघतच असतो आणि ब्रह्मांडी ते पिंडी या न्यायाने मग शरीरातही तो दोष वाढतो। आणि आयुर्वेदामध्ये सगळ्यात जास्त रोग हे वातदोषामुळेच होतात असं सांगून ठेवलेलं आहे। आपण व्यवहारातही या काळामध्ये सर्दी, खोकला, ताप, अपचन, पोटदुखी, जुलाब, उलट्या किंवा त्वचा रोगांसारखे विकार हे या काळामध्ये जास्त बघतो आणि याच व्याधींमुळे दवाखाने अक्षरशः आपण भरलेले बघतो। या काळामध्ये आपली पचनशक्ती ही अतिशय वीक झालेली असते। याचं प्रमुख कारण म्हणजे आपल्याला सूर्याचं दर्शनच या काळात अजिबात घडत नाही। आपली पचनशक्ती आणि सूर्याकडून मिळणारी ऊर्जा किंवा उष्णता यांचं समीकरण तर आपल्या सगळ्यांना ठाऊकच आहे आणि त्यामुळं या काळामध्ये अग्निमंद झालेला असल्यामुळं अपचन, गॅसेस, पोटदुखी, उलट्या, जुलाब यांसारख्या तक्रारी वारंवार दिसून येतात। तसंच या काळामध्ये व्याधी वाढण्याचं अजून एक प्रमुख कारण असतं, ते म्हणजे पाणी। जसं वर्षा ऋतूमध्ये हवा बिघडते किंवा दूषित होते तसंच पाणीही या काळामध्ये दूषित होतं।
आणि असं पाणी अनेक पोटाच्या विकारांना जन्म देतं। याचाच अर्थ या ऋतूमध्ये अशा अन्न पदार्थांचं सेवन करावं किंवा अशी पूर्ण दिनचर्या फॉलो करावी की ज्याच्यामुळं वातदोषही कमी होईल आणि पचन शक्तीवरही खूप ताण येणार नाही, किंबहुना पचनशक्ती ज्यामुळे वाढेल असेच पदार्थ या काळामध्ये सेवन करावेत। वर्षा ऋतूमध्ये आहार कसा असावा हे सांगताना आयुर्वेदकारांनी सांगितलेलं आहे, परिशुष्कम लघु स्निग्ध उष्ण आम्ल लवणम भजेत। याचा अर्थ पावसाळ्यामध्ये आपण जे अन्न सेवन करू ते लघु म्हणजे पचायला अतिशय हलकं असावं, ते स्निग्ध असावं, कोरडं नसावं, गरम किंवा ताजं अन्न खावं, थंड किंवा शिळं अन्नाचं सेवन अजिबात करू नये, आणि आहारात आम्ल म्हणजे आंबट रसाचा आणि लवण म्हणजे खारट रसयुक्त पदार्थांचा विशेषत्वाने समावेश असावा। म्हणजेच याचाच अर्थ आहारामध्ये लिंबू लोणचं किंवा आवळ्याचं लोणचं याचं सेवन या काळात अवश्य करावं, कारण हे लोणचं आम्लरसात्मक तर असतंच आणि लोणचं टिकवण्यासाठी म्हणून लोणच्यामध्ये थोडा जास्त प्रमाणात मिठाचा किंवा लवण रसाचा वापर केलेला असतो, त्यामुळे आम्ल आणि लवण रसात्मक असं लोणच्याचा या काळामध्ये आहारामध्ये निश्चित समावेश करावा। तसंच जेवणापूर्वी या अतिशय उपयुक्त अशा पाचकाचं नक्कीच सेवन करावं, आणि ते पाचक म्हणजे कुठलंय तर आलं किसून त्यामध्ये 1 चमचा लिंबाचा रस, थोडासा ओव्याचा अर्क, सैंधव मीठ किंवा काळं मीठ आणि किंचितसा किसून गूळ आणि चिमूटभर हिंग असं सगळं चाटण एकत्र करावं आणि जेवणापूर्वी साधारण अर्धा तास ॲपेटायझर म्हणून 1 छोटा चमचा सेवन करावं। याने भूकही वाढते आणि अन्न पचनालाही मदत होते आणि त्यातून मग अपचन, गॅसेस, पोटदुखी यांसारख्या तक्रारी निश्चितपणे कमी व्हायला मदत होते। तसंच जेवणामध्ये बटाटा, गाजर, वांगी यांसारखे वातुळ पदार्थ, तसंच छोले, राजमा, वटाणे, पावटा, उडीद यांसारखे जड कडधान्य किंवा कच्ची केळी, जांभूळ यांसारखी फळं किंवा अगदी खूप प्रमाणात सॅलड खाणंही या काळामध्ये टाळावं। या ऋतूमध्ये पालेभाज्यांचं प्रमाण हे जरी जास्त मिळत जरी असल्या पालेभाज्या तरी आयुर्वेदानुसार पावसाळ्यामध्ये पालेभाज्या पूर्ण वर्ज्य सांगितलेल्या आहेत। हे सर्व पदार्थ पचायला जड असल्यामुळे याच्या सेवनाने अपचन आणि गॅसेस सारखे त्रास होऊ शकतात। मग या काळामध्ये नक्की कुठले पदार्थ खावेत तर ज्वारीची उकड, बाजरीची भाकरी किंवा 1 वर्ष जुनं असं तांदळाचा भात किंवा पेज, तसंच जुन्या गव्हाची ताजी पोळी किंवा फुलका, आणि वर सांगितलंय तसं लिंबाचं किंवा आवळ्याचं लोणचं, तिळाची चटणी, ताजं आणि घट्ट लागलेलं असं दही, भाज्यांमध्ये बघायला गेलं तर भेंडी, भोपळा, दोडका, घोसावळी यांसारख्या भाज्या, तसंच कडधान्य अगदीच खायची म्हणलं तर हिरवे मूग ते किंवा त्या मुगाचं कढण किंवा मुगाची खिचडी, भरपूर आलं घालून केलेली कढी यांचा आहारामध्ये निश्चित समावेश असावा। हे सर्व पदार्थ पचायला हलके आणि वातशामक असल्यामुळे तब्येतीच्या तक्रारी याच्यामुळे कमी होतात। तसंच जेवणात अजून एक पथ्य या ऋतूमध्ये पाळलं गेलंच पाहिजे आणि ते म्हणजे आधीचा आहार पूर्णपणे पचल्याशिवाय दुसऱ्या आहाराचं सेवन करू नये। पावसाळ्यामध्ये जसं चुकीच्या आहार विहारामुळे अनेक व्याधी होऊ शकतात, तसंच दूषित पाण्यामुळेही या काळामध्ये बरेच आजार होतात। त्यामुळं पाणी हे शक्यतो उकळूनच प्यावं। एका भांड्यामध्ये पाणी घेऊन ते निम्म होईपर्यंत किंवा पावपट होईपर्यंत ते उकळावं आणि ते उकळत असताना जर त्याच्यामध्ये 1 इंच जर सुंठीचा तुकडा उकळतानाच घातला किंवा सुंठ पावडर जर त्यामध्ये 1 चमचा टाकली, नंतर मग ते पाणी उकळून थंड करून ठेवलं तर ते पाणी पचायलाही हलकं होतं। अशा पाण्याला आरोग्य जल असं म्हणतात। तसंच आयुर्वेदामध्ये पाण्यात निर्मळी बीज किंवा निर्मळी नावाच्या वनस्पतीचं बी पाण्यात फिरवायला सांगितलेलं आहे किंवा त्याची पुरचुंडी पाण्यामध्ये बांधून ठेवायला सांगितलेली आहे की ज्याच्यामुळं
पाणी हे शुद्ध व्हायला मदत होते. पाण्याच्या बाबतीतला हा नियम जरी आपण पाळला तरी पावसाळ्यामध्ये होणारे अनेक आजार आपण टाळू शकतो. तसंच पावसाळ्यामध्ये वातवृद्धीमुळे संधिवात किंवा आमवात, कंबरदुखी यांसारख्या तक्रारी की आपण खूप प्रमाणात वाढलेल्या बघतो. त्यामुळे अशा काळामध्ये तिळाच्या तेलाने रोज अभ्यंग करणं किंवा मालिश करणं, तसंच अभ्यंगानंतर सांधे शेकून काढणं, यामुळे बऱ्याचशा सांधेदुखीच्या किंवा अंगदुखीच्या तक्रारी कमी व्हायला मदत होते. या काळामध्ये मुलांना किंवा मोठ्यांनाही जो सर्दी, खोकला, ताप, घसा दुखणं किंवा कफ याचा त्रास होत असतो, तो होऊ नये असं वाटत असेल तर हा काढा नक्की घ्यावा. 2 कप पाण्यामध्ये 1 इंच आलं किसून त्यामध्ये 8-10 तुळशीची पानं, 2-3 मिऱ्याचे दाणे घालावेत. गवती चहा घ्यावा. 1 ते 1.5 चमचा लिंबाचा रस आणि ज्याप्रमाणे गोड आवडत असेल त्याप्रमाणे त्यामध्ये गूळ घालून हे 2 कप पाणी पाऊण कप होईपर्यंत उकळायचं आणि मग हा काढा गाळून घ्यायचा आणि सकाळ संध्याकाळ चहा सारखाच तो पिला तर श्वासासंबंधीचे विकार यामुळे कमी व्हायला मदत होते. तर अशा या इंग्रजी महिन्याप्रमाणे जुलै ते सप्टेंबर या काळामध्ये येणाऱ्या वर्षा ऋतूची आपण आज ऋतुचर्या बघितली. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून कळवा. थँक्यू.